अभिनव विज्ञान दिन संपन्न. महान भारतीय शास्त्रज्ञ डॉक्टर सी.व्ही. रमन यांनी केलेल्या रमन प्रभावाचा शोधची जाणीव जागृती करता यावी म्हणून दरवर्षी फेब्रुवारी 28 रोजी आपल्या देशात राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो. विज्ञान दिनाचे महत्त्व लक्षात घेऊन आधुनिक वैज्ञानिक संकल्पना विद्यार्थ्यांपर्यंत कृतीयुक्त पद्धतीने पोहोचाव्यात यासाठी जाणीव सामाजिक सेवा संस्था पनवेल व रोटरी क्लब ऑफ सनराइज पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने आणि कुष्ठरोग निवारण समिती संचालित अण्णासाहेब सहस्त्रबुद्धे आदिवासी आश्रमशाळा वाकडी तालुका पनवेल यांच्या सक्रिय सहकार्याने वाकडी येथील आश्रमशाळेत दिनांक 28 फेब्रुवारी 2024 रोजी दुपारी 2 ते 5 या वेळेत अभिनव पद्धतीने विज्ञान दिवस साजरा करण्यात आला. याबाबत सविस्तर वृत्त असे की वाकडी आश्रमशाळा आणि वसतिगृह यामध्ये होणाऱ्या पाण्याचा, विजेचा, इंधनाचा वापर व त्यांचे स्रोत, उपलब्ध सुविधांचा आणि साधनांचा काटकसरीने वापर कसा करता येईल, त्यासाठी कोणत्या उपाययोजना असाव्यात, याचा अभ्यास करण्यासाठी शाळेतील 8वी, 9वीतील निवडक 15 विद्यार्थ्यांना प्रकल्प सादर करण्याचे आवाहन आश्रमशाळेतील शिक्षकांनी आणि जाणीव संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी केले होते. शिक्षक आणि दोन्ही सामाजिक संस्थांच्या आवाहनाला उत्तम प्रतिसाद देत या विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पक बुद्धिमत्तेच्या जोरावर दिलेल्या विषयाला अनुसरून स्वतः तयार केलेल्या प्रकल्पांचे उत्तम सादरीकरण विज्ञान दिन समारंभात केले. यावेळी जी.आय. लॅबोरेटरी प्रायव्हेट लिमिटेडचे सेक्रेटरी ऑफिसर सौ. मधुरा मोहन तायडे यांनी त्यांच्या 2 सहकाऱ्यांसह सतीश हवालदार, अमीन अली, आग कशी लागते, कशी विझवायची असते, घरामध्ये आग लागू नये म्हणून कोणत्या प्रकारची काळजी घ्यावी लागते हे प्रात्यक्षिकांसह विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष सहभागी करून समजून सांगितले. जाणीव सामाजिक सेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री विजय गोरेगावकर व पनवेल रोटरी क्लब सनराइजचे अध्यक्ष श्री बाळकृष्ण आबेकर यांनी उपस्थितांना दैनंदिन जीवनातील पाणी, वीज वापर आणि बचतीचे महत्त्व आणि स्रोत याबाबत आपल्या अभ्यासपूर्ण भाषणातून आणि प्रोजेक्टवरून पाणी पुरवठा योजनांची कार्यपद्धती समजून सांगितले. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ पाटील मॅडम यांनी जाणीव व रोटरी क्लबच्या पदाधिकाऱ्यांचे कौतुक करताना म्हटले की वैज्ञानिक संकल्पना सोप्या करून सांगण्याची हातोटी, दैनंदिन जीवनात पाणी आणि विजेचे महत्त्व व वापराची कौशल्य, अग्नी सुरक्षा व उपाययोजना असे विज्ञान विषयाच्या अभ्यासाला पूरक बाबी नेमकेपणाने समजून सांगताना या दोन्ही सामाजिक संस्थांची विद्यार्थ्यांप्रतीची आत्मीयता, तळमळ बघून समाधान वाटते. असे उपक्रम वेळोवेळी घेण्याबाबत उपस्थित पदाधिकाऱ्यांना त्यांनी आवाहन केले. यावेळी वीज आणि पाणी या दोन्ही विषयांचे उत्कृष्ट सादरीकरण शाळेची विद्यार्थिनी कुमारी रोहिणी वाघमारे या 8वीच्या विद्यार्थिनीने केले. प्रकल्प सादरीकरणात सहभागी असलेल्या सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनी यांना दोन्ही संस्थांतर्फे कार्यक्रमास उपस्थित असलेल्या मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र, विज्ञानाची पुस्तके आणि पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले. अभिनव विज्ञान दिवस साजरा करण्याची संकल्पना जाणीवचे विश्वस्त श्री गिरीश दळवी यांनी आखली होती. या समारंभाचे प्रास्ताविक भाषण जाणीवचे विश्वस्त श्री महेश मुद्रस यांनी केले तर आश्रम शाळेतील सौ पाटील मॅडम यांनी अतिशय रंजक पद्धतीने या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रकटीकरण सादर केले. आश्रमशाळेतील मुख्याध्यापिका सौ पाटील, सर्व विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी या समारंभासाठी अथक परिश्रम घेतलेत म्हणून कार्यक्रम यशस्वी झाला असे मत विजय गोरेगावकर यांनी आमच्या प्रतिनिधीकडे व्यक्त केले. बातमी संपादन प्राध्यापक श्री संजय पाटील. मी रोहिणी परमेश्वर वाघमारे, मी इयत्ता 8वी मध्ये शिकत आहे. आता तुम्ही सगळ्यांनी विजेचा टेबल बघितला. आपल्या शाळेमध्ये 335.25 किलोवॅट आवर इतकी वीज लागते. आता मी तुम्हाला वीज कशी कमी करायची सांगणार आहे. यामध्ये फक्त पंखा बल्ब आहे. आताचा शाळेतील पंखा 75 वॅट आवर वीज खातो. त्याऐवजी आम्ही नवीन टेक्नॉलॉजीचा पंखा वापरणार आहोत. तो 28 वॅट वीज खातो. म्हणूनच एका पंख्याची वीज बचत 47 वॅट इतकी आहे. तसे संपूर्ण महिन्याचे 195.99 किलोवॅट आवर वीज बचत होणार आहे. विभाग पहिला प्रयोगशाळा. उपकरण LED बल्ब, LED ट्यूब, पंखे, हवा फेकणारे पंखे. उपकरणांची संख्या आहे LED बल्ब 2 आहेत, LED ट्यूब 7, पंखे 5 आणि हवा फेकणारे पंखे हे 2 आहेत. LED बल्ब व LED ट्यूब हे वीज कमी
खाणारे उपकरण आहे, वीज कमी खाणारी उपकरणे आहेत. आणि आत्ताचा प्रयोगशाळेतील पंखा हा 75 वॅट एवढा वीज खातो. तर विजेची बचत होणार आहे 47 वॅट आणि एका तासाला विजेची बचत होणार आहे 235 वॅट. या सगळ्यावरून एका दिवसाची एकूण वीज बचत 6.533 किलोवॅट आवर इतकी होणार आहे. जलचक्र हे साधारण आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. सूर्याच्या किरणांमुळे समुद्राच्या पाण्याची वाफ होते आणि त्यापासून ढग तयार होतात. आणि ते ढग जसजसे पुढे सरकत जातात आणि त्याला खंडारा जिथे मिळतो तिथे ते बरसतात आणि त्यापासून पाऊस पडतो. आणि ते पावसाचं पाणी नदी किंवा कालव्याच्या मार्फत परत समुद्राला जाऊन मिळतं. अशा प्रकारे जलचक्र नेहमी चालू आहे. जलचक्र हे चालू आहे. पाणी आणि सूर्य या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. यापैकी जर कुठली एक गोष्ट नसेल तर हे जलचक्र चालू नाही शकणार. त्यानंतर आपल्या शाळेत पाणी कसं येतं हे मी तुम्हाला सांगणार आहे. आपल्या शाळेच्या वाकडी नदी आहे, तिथून पाईपलाईन केली, पाण्याची टाकी शाळेत. मेन एंट्रीपासून जो रस्ता आहे त्या रस्त्याच्या खाली एक वाकडी नदी अशी जाते. त्या वाकडी नदीच्या किनारी एक विहीर आहे आणि त्या विहिरीच्या जवळ एक पंपगृह आहे. त्यापासून ते पाणी पंप करून ते पाईपलाईन पाण्याच्या टाकीमध्ये जातात आणि त्यामार्फत आपल्या शाळेला पाणी मिळतं. मुळे 42.5% जागतिक कार्बन डायऑक्साईड उत्सर्जित होतो. कोळशापासून वीज निर्मिती करताना 73% कार्बन डायऑक्साईड उत्सर्जित होतो. 1 किलोवॅट आवर वीज निर्मिती करताना 950 ग्रॅम कार्बन डायऑक्साईड तयार होतो. कोळसा जाळल्यानंतर विषारी वायू तयार होतात आणि हवेत प्रदूषण करतात. मर्क्युरी, लीड, सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड या प्रदूषणामुळे मानवी जीवनावर विपरीत परिणाम होत आहेत. त्यामध्ये दमा, श्वसनाचे विकार, मेंदूचे विकार, हृदयाचे विकार, कॅन्सर आणि कधीकधी लवकर मृत्यू. याबरोबरच जागतिक तापमानामध्ये वाढ झाल्यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडतो. आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांनी वीज बचत शोधून काढली आहे. एकूण महिना वीज 335 किलोवॅट आवर आहे आणि बचत 200 किलोवॅट आवर दाखवली आहे. म्हणजे 60% वीज बचतीचे नियोजन शक्य आहे. म्हणजे पैशांची बचत होईल, तसेच पर्यावरणाचं प्रदूषण सुद्धा कमी होईल. 1 युनिट बचत म्हणजे 5 युनिटची निर्मिती. या सिद्धांतानुसार आपण 1000 किलोवॅट आवर वीज निर्मितीची बचत करू शकतो. म्हणजेच 1 किलोवॅट आवर वीज निर्मितीसाठी 378 kg कोळसा लागतो, तर 1000 युनिटसाठी 378 kg कोळसा लागतो. म्हणजेच आपण 378 kg कोळसा व बरंच प्रदूषण वाचवलं आहे. आम्ही केलेल्या प्रयोगाची दखल शाळा प्रशासनाने घ्यावी आणि पडताळून पाहावे 60% वीज बचत शक्य आहे का. जर शक्य असेल तर त्याप्रमाणे उपाययोजना. आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल सदैव आपल्यासोबत. रायगड ओवी न्यूज चॅनल नेहमी पाहत रहा. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.